राग कमी करायचा आहे. थांबा, काय हो कळ हळूहळू बोलताय आणि राग खूप आहे. भरपूर. हा, हे मला वाटलंच नाही. आता कमी बोलावं लागतं ना, म्हणून आता सगळं एकत्र भरून ठेवलं 6 वर्ष तर बाहेर काढायला नको. बहिणी आल्यात बघितलं दोन्ही. तिकडे इकडे बघून बोलतो. बरोबर, राग कमी करा. हा, दुसरी मैत्रीचा अभ्यास घ्यायचा. मैत्रीचा अभ्यास घ्यायचा. मग घेणार ना. आता इकडे अभ्यास घेतल्यावर तिकडे घ्यावा लागेल. तिसरी अपेक्षा. तिसरी टीचरला घेऊन जायचं. टीचरला घेऊन मी ऐकलं टीचरला घेऊन जायचं. पिक्चरला घेऊन जायचं. हा, पिक्चरला घेऊन जायचं. काय घेणार? कुठला? 35-30 पिक्चर दाखवले तरी कमी आहे. सांगितलं नाही पाहिजे, समोरून बोलला पाहिजे की पिक्चरला जायचं. हा, म्हणजे नेहमी तुम्ही सांगितल्यावर ते तिकीट काढा. तसं नाही, आता तुम्ही पिक्चरला घेऊन जा. एपिसोड चालू आहे. चुकीचं म्हणते मी, तेव्हा पण मी तिकीट काढली. मी स्वतःच्या पैशांनी तिकीट काढून मी पिक्चर दाखवले. आता लग्नानंतर कमी झाले पिक्चर. आणि मैत्रीकडे लक्ष द्यावं लागतं ना. म्हणून काय काय मैत्रीकडे लक्ष द्यावं लागतं. कोणाला? मला. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळ्यात एक सिरियसली ती आहे की ती थोडं दुसऱ्यांबद्दल पहिला विचार करतो, नंतर स्वतःबद्दल. पण कुठल्या गोष्टीला स्वतःबद्दल पहिला विचार करावा, नंतर दुसऱ्याबद्दल विचार. कळलं? स्वतःची काळजी घ्या. दुसरं, ऑफिस आणि घरामध्ये चांगल्यामध्ये लक्ष ठेवते. घरामध्ये पण चांगलं लक्ष ठेवते, पण ऑफिसमधल्या कुठल्या बाबतीत जे घरात आणली नाही पाहिजे ती पण थोडी कमी केली पाहिजे. घरचं सगळं प्रेशर, ऑफिसचं प्रेशर घरी व्हायचं होतं दोघांचा, ते थोडं कमी केलं पाहिजे. आणि तिसऱ्यापेक्षा की माझ्याबरोबर सुखाने मला अशी इच्छा आहे की ती हमेशा असं हसत खेळत राहा. अच्छा अच्छा. आणि मला वाटलं छोट्या छोट्या गोष्टीला मला तुला माहिती आहे की मला छोट्या छोट्या गोष्टींनी राग येतो, तर थोडं ते समजलं पाहिजे की बाबा कमी समजता काय हो स्वतःला. म्हणजे कमी राग करतो मी तिथं. ओके, येस येस. थोडक्यात दोघेही जसे आता आनंदात आहात तसेच राहा. बरं, आज सॉरी म्हणायचं तर कोणाला, म्हणजे क्षमा मागायची तर कोणाची, आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? मी दादाला देईन. माझ्या दादाला सॉरी म्हणेन. तो नाही बोलत होता लग्नाला आणि मी केलं जबरदस्ती, म्हणून सॉरी. आणि थँक्स पण त्यालाच, त्याने माझं लग्न करून दिलं. तुम्ही दोन्ही फॅमिलीला थँक्यू आणि सॉरी दोन्ही म्हणणार की दोघांना आमचा जेव्हा चाललेलं त्या प्रकरणाला मला त्यांना दोघांनाही खूप त्रास झाला असेल, त्या प्रकरणात मी सॉरी. आणि जे आतापर्यंत सॉरी बोलत आलो आहे. आणि थँक्यू म्हणजे सगळ्यांना, स्पेशली ममताला, आणि तिने मला खूप सपोर्ट केला त्या गोष्टीच्या टायमाला. व्हेरी गुड. म्हणजे मला एकत्र म्हणजे असं नाही झालं की नाही आता मी आईवडील नाही म्हणता म्हणून मी नाही करणार. पण त्यावेळी पण तिने मला खूप सपोर्ट केला की ठीक आहे आपण करूयात म्हणून. मला पण थोडी हिंमत आलेली त्यावेळेस, बॉडीच्या हिशोबाने नाही पण अशी खूप हिंमत आलेली त्यावेळी. खूप सपोर्ट केला तिने त्यावेळेस. व्हेरी गुड, छान. याच तर गोष्टी असतात ज्या आठवायच्या असतात. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. माईक तुमच्याकडे आहे, हो ना? बोला आता, या दोघांविषयी सांगा. माझं नाव जितेंद्र. मी 1984 पासून ह्यांना ओळखतो. माझे स्वतःचे एकच मोठे भाऊ आहे आणि हा मला एक दुसरे मोठे भाऊसारखे भेटले आणि ते माझी वहिनीसारखेच. आम्हाला कुठलाही प्रसंग आला का कुठलीही अडचण आली की सर्वप्रथम ह्यांचीच दाराची बेल आम्ही वाजवणार आणि जे काय म्हणजे ह्यांच्या सल्ला घेऊनच पुढचा आम्ही मार्ग आमचा हे केले. आता एवढे वर्ष 32 वर्ष आमची हे संबंध आहेत. म्हणजे मोठा भाऊसारखेच. मीन्स ही इज मोर दॅन माय एल्डर ब्रदर. दैट इज़ आवर रिलेशन. वेरी गुड. द्या. हम लोग 32 साल से ही एक साथ में ही रह रहे हैं. चाहे सुख हो दुख हो कुछ भी हो, हमेशा ये भाग के आते हैं. या हम लोग भी अभी चाहे हम लोग अलग अलग सोसाइटी में चले गए, लेकिन फिर भी ज़्यादा आते जाते नहीं हैं. लेकिन दुख सुख होने से सब भागते हैं. चाहे कोई बीमार हो जाए, किसी को कुछ भी तकलीफ़ है, सब एक साथ हम लोग 5 फैमिली हैं, आपस में उसी वक्त सब पहुंच जाते हैं. चाहे कुछ भी, रिलेटिव्स हमारे बाद में आते हैं, लेकिन ये हमारे सब पहले आ जाते हैं, पहुंचते हैं. भाऊ बोला. माझी बहीण आहे निर्मला विजयन म्हणून. आम्ही पहिला लहानापासून आम्ही भरपूर त्रास काढलेला आहे. आम्हाला भरपूर येणे साथ दिलेला आम्हाला.
आम्ही चार भाऊ 4 बहिणी. लहानापासून आम्ही भरपूर मेहनत करून पूर्ण हे करून आम्हाला पूर्ण लहानाचे मोठे माझ्या बहिणींनीच आम्हाला सगळं केलेलं आहे. बस एवढंच बोलून आज बरं वाटतंय. त्या पाठी कोण बोलणार आहे का? लाइक हम लोग का तो इंटरकास्ट मैरिज है. आपका भी? हाँ, लेकिन इट इज़ लाइक कॉस्मो मैरिज. मीन्स मेरे मम्मी डैडी भी लव मैरिज किए, इन्होंने भी लव मैरिज किया, तो हम लोग को प्रपोजल्स नहीं मिलते थे. तो लाइक घर पे आने के बाद में इट वाज लाइक कि हाँ एक ही बेटा है एंड इतना बड़ा घर भी है. और बाद में पता चला कि इतने अच्छे मम्मी पापा भी हैं कि उन्होंने भी भाग के शादी कर ली. मेरे पेरेंट्स ने भी वही किया. अच्छा तो मतलब दोनों पेरेंट्स ऐसे थे, तो इसके लिए फिर एकदम अलग ही एटमॉस्फेयर है. बहुत सारे लैंग्वेजेस है, लाइक गुजराती है, मेरे पापा गुजराती है तो गुजराती आती है, मराठी इनका है, फिर पापा का हिंदुइज्म है, हम लोग के मम्मी का क्रिश्चियनिज्म है. तो सब एक साथ में पूरा लैंग्वेजेस आती है आपको, है ना? और इतने सारे फेस्टिवल्स, सब फेस्टिवल्स भी सेलिब्रेट होते हैं, है ना? बहुत अच्छा आहे. गुड. बरं आता या अभिनय करणार आणि तुम्हाला सगळ्यांना त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं आहे. हां, घ्या एक चिठ्ठी घ्या. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. हां, करा अभिनय. 2 वर्ड्स. झोपणे का? झोप. मराठी. बुडलं. कांदा. काढणे का? कांदा. कापायचं. कापना. और आगे कापलं. कापणे. कांदे पोहे. अभिनंदन. ठीक आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. व्हेरी गुड. आता गाणं आहे. गाणं काय गाणं आलंय बघा त्यांना. मला हा बघू. तुम्ही बघा ते गाणं बोलायला ते काय आहे, या असंख्य चिठ्ठ्यांमधून यांनी ती चिठ्ठी काढली आणि ते काय गोड हसले. गाणं ऐकूया. हिंदी. हा बोला. हा बोलायचं नाही. बोलू नका. काला. हम काले हैं तो क्या गाणं म्हणा. वाले हैं हम तेरे 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 चाहने वाले हैं हम काले. ही चिठ्ठी का काढलीत? झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. पुढची चिठ्ठी. मराठी म्हण, हिंदी मुहावरा, पण मराठी म्हण आहे. तुम्ही करा. गुडघ्याला बाशी. म्हण काय? अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांची. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. अपेक्षा तर माझ्या आता काहीच नाहीये. काहीच नाही. सगळ्या पूर्ण झाल्या. व्हेरी गुड. तुमच्या 3 अपेक्षा. माझ्या अपेक्षा म्हणजे पहिल्यांदापेक्षा बी घरी येताना घरी असायला पाहिजे. काय हो, मान्य आहे तुम्हाला? ओके. दुसरी अपेक्षा. आवडीचं खाणं. जेवण. स्वतः जेवायचं. स्वतः नाही, सगळ्यांना द्यायचं. अच्छा, ओके. कळलं? मान्य. माझी जी वरात आली लग्नाची, वरात आली ती सुद्धा माझी या देवळातच पहिली आली. काय सांगता? आणि इथून माझी मिरवणूक निघाली. वरात निघाली. इथून माझी वरात निघाली. आधी मिरवणूक निघाली. नाही, पण आता सुनेला कळेल ना, जेव्हा टीव्हीत आले तेव्हा सुनेला नाही. आणि तिला माहिती आहे आदेश भाऊजी म्हणजे राधा का भी शाम और मीरा का भी शाम. काय सांगता? हं, हे बोलल्यावर मला आलाय घाम. तुम्ही शिक्षिका वगैरे होता का? तरी म्हटलं माईक दिल्याबरोबर 45 मिनिटं त्या काय थांबेनाच्याच झाल्या.